कमी आहे आमच्याकडे. फक्त एकच हो. की माननीय हां. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हां. भेटीसाठी अनुषंगाने माझ्यासोबत या ना ज्येष्ठ पत्रकार आहेत. अ, हां. अ, सर नमस्कार. नमस्कार. ते माझ्यासोबत आहेत. कुलदीप हां. देवकडे हो, एक हो. नामवंत पत्रकार सांगलीमध्ये आहेत. गेले अनेक दिवस माझ्यासोबत सातत्यपूर्वक असतात आणि ह्या लढ्यामध्ये हां. ते देखील आपल्या सोबत आहेत. त्यांचे देखील हां. मोलाचे सहकार्य या ठिकाणी असणार आहे. हां. अनेक पत्रकारांची पत्रकार परिषद देखील सांगलीमध्ये झाली आणि त्या हां. अनुषंगाने आपण आता मुंबईच्या दिशेनं आता हं. निघतोय. फक्त उद्या हं. सकाळी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री ज्या उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांची भेट हां. घेऊन त्या हां. ठिकाणी कसल्याही परिस्थितीत जरी उद्या मुक्काम जरी पडायला लागला तरी हां, हां, हरकत नाही. हां. पण एक पॉझिटिव्ह विचार घेऊनच आम्ही परत येणार आहोत. कारण 22 तारखेपासून मठावरती सप्ताह चालू होणार आहे. अच्छा. त्याच्या अगोदर मला ह्या सगळ्या गोष्टी मार्गस्थ लावणं गरजेचं आहे. हां. त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न असणार आहे. हो. आणि सातत्यपूर्वक 2 दिवसानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं होतं, की आपल्याला 100% भेट घालून देणार. मग त्याच हं. अनुषंगाने जर समजा भेट घालून देतो म्हटले असतील, तर मग हं. त्यांचे सातत्यपूर्वक ठेवणं गरजेचं आहे. तर त्या अ, ज्यांच्या मार्फत आपलं उपोषण सुटलं गेलं ते महेंद्रभाऊ चंडाळे आणि सर्व हं. सहकारी बंधू आणि त्यानंतर मी मिरजचे जे सुमितदादा कदम आहेत, त्यांना देखील मी भेटलेलो आहे काल. ते हं, देखील हं, उद्या हं. मुंबईमध्ये असणार आहेत. म्हणजे सगळीच टीम अच्छा. सांगलीची त्या ठिकाणी काम करणार आहे आणि सगळ्यांच्या हां. सहकार्यानं 100% हा विषय सरकार दरबार मांडून हं. 100% पॉझिटिव्ह कसा निघेल यासाठी माझा हं. छोटासा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न करण्यासाठी सांगलीवरून आता 3 गाड्या मुंबईच्या दिशेनं प्रशिक्षणार्थी नाहीत. प्रशिक्षणार्थी कोणी नाही माझ्यासोबत मी एकटाच आहे आणि ऋषी आहे, चेतन आणि कुलदीप सर आहेत. हे दोघं आम्ही तेवढे जण चाललेलो आहोत. बाकीचे जे प्रशिक्षणार्थी जे म्हणजे ज्यातले माहिती असणारे प्रशिक्षणार्थी, जो हं. मुद्दा मांडणार आहेत, त्या हं. निलेश सर आहेत, जे नंदुरबारचे ते त्या ठिकाणी असणार हं. आहेत. ऋषी पवार आहेत, हं. ते त्या ठिकाणी असणार आहेत. हं. अजून बाकीच्या व्यतिरिक्त कोण आणि त्यानंतर जी पुढली मीटिंग असेल, त्यासाठी हं. 36 जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांच्या अच्छा. सर्वांच्या उपस्थितीमध्ये जर समजा उद्याच बॅटिंगमध्ये जर समजा मॅच जिंकली, तर विशेष हां. नाही गुलाल लावू. पण जर समजा हां. मॅच फायनलला जाऊन जर थांबली असेल, तर मग हं. सर्व 36 जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थींना सोबत घेऊन पुन्हा खेळ हां. करावा लागेल. त्यात काही मात्र शंका नाही. पण 100% मला वाटतं एक पॉझिटिव्ह निर्णय त्या ठिकाणी असेल आणि त्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी करतो. फक्त मला आपल्याला पगार कमी असला तरी चालेल बाबा, पण जे हो 100% मला पगारचा विषयच त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. हां. पगारापेक्षा आम्हाला आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणं त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे, की 30,000 हां. पगार पाहिजे, 25,000 पगार पाहिजे. ही एक शंका हं. सरकारच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ती कुठेतरी दूर होणं गरजेचं आहे. त्यानंतर हां. आहे त्या ठिकाणी आम्हाला कायमचं स्वरूपीच काम केलं पाहिजे. आम्हाला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे. भरपूर काही मागण्या होत्या. त्या कुठल्याही हां. मागण्या न करता फक्त 11 हं. महिन्यानंतर त्या ठिकाणी पुढं काय आणि आता आहे त्या बरोबर. ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध होईल, तो रोजगार हां. मुदत कशी वाढवता येईल, यावरती हां. माझा प्रयत्न असणार आहे. पगार हा विषय त्या अच्छा. ठिकाणी जरा सुद्धा मी घेतला जाणार नाही आणि जर पगार हां. कोणाला घेण्याची इच्छा असेल, तर त्यांनी पगार संदर्भात मागणी त्या ठिकाणी मी फक्त त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी जे काय आहे या बघा अनुप सर पाहिजेत खरी सुरुवात त्यांनी केली आहे. दादा आपण जरा मला फोन करा तुमचा नंबर असेल तर. दादा हे कमेंट बघा कोणाचे आहे. अनुप सर आहेत पाहिजेत म्हणतात ते. मी कमेंट थांबले. कोण आहेत दादा हे? अनुप सर पाहिजेत सोबत. खरी सुरुवात तर त्यांनी केली आहे. मग आता काय करायचं नेमकं आता जाऊ का कॅन्सल करू? अनुप सर नाहीत जायचं कॅन्सल करू का सर मी? अनुप सरांचे चाहते आहेत. जाऊ का कॅन्सल करू? त्यांचा नंबर जरा द्या ह्या माणसाचा कोण आहे तो? पवन कोण पवन काय? पवन विस्पुते. जरा फोन करता का मला तुम्ही? आईचं लोणी खाल्लं का काय केलं दाखवतो तुम्हाला. सर हो. नंबर द्या त्यांचा जरा. नंबर लिहा दादा तुमचा जरा. एवढे चाहते आहात तर नंबर लिहा लगेच दादा तुमचा. सर मला हं. एकाही माणसाची कमेंट चुकीची नाही पाहिजे. प्रशिक्षणार्थीचा विषय राजकारण करायचे फालतुगिरीपणा जर केला तर ते चालणार नाहीये.
आपण स्वतः खर्च करून जीवाचं रान करून या ठिकाणी पळतोय.